तर हे नक्कीच रानडुक्कर असणार, रानडुक्कराचं काम आहे. किंवा बघितलं असेल की बऱ्याचदा मधमाशांच्या हल्ल्यांमध्ये माणसांचे मृत्यूसुद्धा होतात. तर ह्याच्या पॅरलल म्हणजे अगदी समोर पश्चिमेला अलिबाग आहे, अलिबागचा किनारा. सगळ्यांना नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो आहे. ट्रेकला आलो आहेत आम्ही दोघे, मित्र आहे माझा पुष्कर. आणि इथे पाठीमागे हे जे गाव दिसतं आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याजवळील ठाणाळे गाव. आणि पाठीमागे डोंगर, आता ह्याच्यात दिसणार नाही तुम्हाला, पण पाठीमागे डोंगर रांग आहे सह्याद्रीची. आणि त्याच्यात ठाणाळे लेणी आहेत, प्राचीन लेण्या आहेत, बौद्ध लेण्या. त्या आम्ही आज एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. तर आपण ट्रेकवर भेटूया. कुठलाही ट्रेक म्हणजे कुठलाही नवीन ट्रेक चालू करताना जे पहिलं काम असतं गावातल्यांशी संवाद साधणं, त्यांच्याकडून माहिती घेणं. आणि आज शनिवार सुद्धा आहे, तर आपण हनुमानाचं दर्शन सुद्धा करतोय. आता गावाच्या पाठीमागे लगेचच पायवाट सुरू होते. इथे रान माजलेलं आहे, जरा झाडी खूप आहे, तर पायवाट आपल्याला शोधत जावी लागेल. आता पाठीमागे ठाणाळे गावातून स्थानिक गावकऱ्यांना पायवाटेची माहिती विचारली आहे आणि आम्ही आता ट्रेक सुरू केला आहे. सप्टेंबरचा मधला आठवडा सुरू आहे. पाऊस तसा नाही आहे, उकाडा बराच आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे ऊन दिसतंय. आणि आता सकाळचे 10-10:15 झालेले आहेत. आम्ही ठरवून आजचा ट्रेक रमतगमत करणार आहोत. जरा पायवाट पण बघायची आहे, कारण नंतर इथे ग्रुपला पण आणता येईल, त्यामुळे पायवाट आधीपासून माहीत असणं गरजेचं आहे. तर आता आपल्याला पुढच्या वाटेला काय काय बघायला मिळतं आहे ते आपण बघू. आणि पुढचा लेणीचा इतिहास असेल याची माहिती आम्ही ऑन द वे तुम्हाला देत राहू नक्कीच. चला. हा इथला एक गाईड आम्हाला रस्ता दाखवायला आले आहे नेहमीप्रमाणे. आणि इथे समोरच्या डोंगरात आम्हाला जायचं आहे. इथे तुम्हाला धबधबे दिसू शकतात छोटे मोठे. आता आहोत तो त्या लेण्यात त्या. ओके, तिकडे लेण्या आहेत. अच्छा, समोर. आता आपण रायगड जिल्ह्यात आहोत आणि समोरवर पुणे जिल्हा पडतो. पुणे जिल्ह्याचा तैलबैला किल्ल्याचा परिसर आहे पूर्ण तो. तर आपण एक्सप्लोअर करू. आपण पक्क्या पायवाटेला आलेलो होतो आता या इथून रानातून. गावाच्या पाठीमागे 10 मिनिटातच पायवाट सुरू होते पक्की. चले येऊ. मुख्य पायवाट सुरू झाल्यावर पायवाट्याच्या आजूबाजूला अशा छोट्या मोठ्या पायवाट्या लागत असतात. स्थानिक गावकऱ्यांच्या आणि गुरांच्या पायवाट्या आहेत त्या. आपल्याला लक्ष द्यायचं की आपल्याला मुख्य वाटेनेच जायचं आहे. तर इथे कुठे गेलो तर आपण भरकटू आणि आपला वेळ वाया जाईल. त्यामुळे आपल्याला सरळ वाटेनेच जायचं आहे. आपल्याला नितीन दादा भेटलेले आहेत, स्थानिक गावकरी आहेत. ते बकऱ्या घेऊन आलेत चरायला इथे. आणि दादांकडून आता आपण स्थानिक माहिती घेतली, विचारले त्यांना. या इथे डोंगरात ठाणाळ्याच्या लेण्या आहेत आणि डावीकडचा डोंगर दिसतोय. या डोंगरातून वाघजाई घाटाची पायवाट इथून सुरुवात होते. खाली जर उतरायचं असेल तर या दांडावरून असं वर चढत जावं लागतं. आणि या भागात वाघजाई देवीचं मंदिर आहे. आणि आपण अजून दक्षिणेला चालत गेलो तर तिकडे सवाष्णीचा घाट आहे. तर या जुन्या पायवाटा आहेत ज्या वापरात होत्या आपल्या ऐतिहासिक कालखंडात. आणि त्याची माहिती मी थोडं पुढे गेल्यावर देईन. आता मस्त सावलीची पायवाट सुरू झाली. आता बघू कुठपर्यंत सावली आहे. मागे छोटंसं पठार लागलेलं. आता आपल्याला पुढे अजून चढ आहे थोडा.
आपल्याला ही वाट घ्यायची आणि इथे दगडांवर बऱ्यापैकी शेवाळ जमलेलं आहे, निसरडा पॅच झाला आहे. पावसाळा तसा संपत आलेला आहे. सप्टेंबर बऱ्यापैकी आता 14 तारीख आले, एंड आला आहे सप्टेंबरचा आणि ऑक्टोबर हीट जाणवायला लागली आहे. त्यामुळे दमटपणा जाणवतं वातावरणात आणि पाय टाकताना पण जपून पाय टाकावं लागतं, पण पाय घसरत आहेत. ट्रेकिंगचे शूज असले तरी शेवाळावर पाय घसरत आहेत. पायवाट्यांनी चालताना जर आपण सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊन चाललो तर आपल्याला बरेच इथले कीटक वगैरे दिसत असतात. जसं या व्हिडिओमध्ये सध्या तुम्हाला काही दिसणार नाही, पण मी व्हिडिओ जवळ नेल्यावर तुम्हाला कदाचित दिसेल. हा बेडूक पूर्णपणे कॅमोफ्लाज झालेला आहे. मी बेडूक यासाठी दाखवलं आहे तुम्हाला, कारण अशा या पायवाटांवर सापसुद्धा असतात, जे बऱ्याचदा आम्ही बघितलेले आहेत. एक चापडा नावाचा साप असतो, विषारी साप असतो, तो असा बसलेला असतो ॲस आकारामध्ये आणि त्याला बांबू पीट वायपर म्हणतात इंग्लिशमध्ये. आणि एक वाईन स्नेक असतो, वाईन स्नेक वेलीसारखा असतो तो लटकलेला, तो एक असतो. तर ते हिरव्या रंगाचे साप असतात. पुष्कर, वाईन स्नेकला काय म्हणतात आपल्या मराठीत? हां, हरणटोळ. हरणटोळ नावाचा साप असतो. हा बेडूक बघा आता पूर्ण दिसतोय, क्लिअर चमकतोय. आत्ताच पायवाटेच्या बाजूला एक नजर गेली आणि अजून एक कीटक दिसला आहे. कॅमोफ्लाज झाला आहे तो, पण तुम्ही जर नीट बघाल तर हा मोठा कोळी आहे, वूड स्पायडर. आणि जवळपास एक 6 ते 7 फुटाचं जाळं करून तो असा आजूबाजूला दोन्ही झाडांच्या फांद्याला जाळं त्याने बांधून ठेवलं आहे स्वतःचं. आणि तो आपल्या तळहाता एवढा मोठा तरी आहे आरामात. रिफ्रेशमेंटसाठी हॉल्ट घेतला आहे, घरून फळं आणलेली. त्याने मस्त गरमीमध्ये तहान पण भागली जाईल थोडी आणि पोट पण भरेल. आता ही जंगलातून जाणारी बऱ्यापैकी सपाटीची पायवाट आहे आणि घनदाट जंगल असल्यामुळे ऊन जमिनीवर येत नाही आहे. थोड्याफार प्रमाणात ऊन येत आहे, पण असं कडक ऊन टोचत नाही अंगाला. पायवाटेवर आता एका ठिकाणी चिखल लागलेला आहे, तर अशा या चिखलांमध्ये आपल्याला जंगली प्राण्यांचे पायाचे ठसे दिसू शकतात. तर आत्ता सह्याद्रीतला सहज आढळणारा प्राणी म्हणजे बिबट्या. जे पट्टेरी वाघांची संख्या आहे, पण ती बिबट्यांच्या तुलनेत कमी आहे. पण इथे आपल्याला बिबट्यांचे पायाचे ठसे तर दिसत नाही आहेत. इथून नुकतंच गाई गुरं गेलेली आहेत या पुढच्या पायवाटेने, खुरांचे निशाण आहेत. पण आपण कधी नीट बघितलं तर अशा ठिकाणी बिबट्यांच्या पायाचे पण ठसे दिसू शकतात आपल्याला काही ट्रेक्सवर. आपण या सह्याद्रीच्या कड्यांच्या जवळ आलेलो आहोत. आता आपण सह्याद्रीची भिंत दिसते आपल्याला आणि इथून तुम्ही नीट बघाल तर ठाणाळे लेणी आपल्याला दिसलेली आहे. तिथे पोचायचं आता आम्हाला इथून. जंगलात फिरताना किंवा कुठल्याही गड किल्ल्यांची भटकंती करताना आपण एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की आपल्याला कुठल्याच प्रकारचं परफ्यूम सेंट किंवा बॉडी लोशन जसं सुगंध येणारे कुठलाही पदार्थ आपल्याला लावायचा नाही आहे, अंगावर स्प्रे नाही करायचा आहे. त्याने काय होऊ शकतं की अशा काड्या कपड्यांमध्ये उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मधमाशा असतात, आग्यामोळ नावाच्या मधमाशा असतात. तर या सगळ्या सुगंधाने उठल्या जातात माशा, तर चवताळून आपल्याला चावतात. आता आपल्याला एक झाडामध्ये एक पोळं दिसलं आहे मधमाशीचा, लांबून दिसला. आता ते आग्यामोळ शक्यतो नसावं, पण तरी आपण लांबच राहूयात. हे तुम्हाला दिसतं इथे हा काळा स्पॉट जो दिसतो आहे ते मधमाशीचं पोळं आहे ते बरंच मोठं. मी आता झूम केला आहे कॅमेरा, त्यामुळे ते लहान वाटतं आहे. तर आपल्याला ती एक सावधता बाळगावी लागेल. पाठीमागे ठाणाळे लेणी आहेत आणि त्याच्या उत्तरेला म्हणजे त्या डोंगरावरून वाघजाई घाटाची वाट वरती जाते पठारावर. वरचं पठार चढल्यावर सपाटीला दक्षिणेला चालत गेल्यावर आपण सवासणीच्या घाटाने खाली उतरतो. तिथे वर डोंगर माथ्यावर वाघजाई देवीचं मंदिर आहे. तर या ज्या पायवाटा आहेत या प्राचीन काळात आपल्या देशाचा ज्या इतर देशांशी व्यापार चालायचा तेव्हा बार्टर सिस्टम चालायची. आपण दुसऱ्या देशांना एक माल द्यायचो आणि त्यांच्याकडून दुसरा माल विकत नाही म्हणता येणार, त्याच्या बदल्यात घ्यायचो. तर आत्ता आपण ज्या भागात आहोत रायगड जिल्ह्याचा सुधागड तालुका आणि ठाणाळे लेणीचा परिसर, सह्याद्रीचाच भाग आहे हा, सह्याद्रीचे डोंगरकडे आहेत. तर ह्याच्या पॅरलल म्हणजे अगदी समोर पश्चिमेला अलिबाग आहे. अलिबागचा किनारा, जसं तुम्हाला माहीत असेल चौलचं बंदर अगदी प्रचलित बंदर होतं, आतासुद्धा चौल गाव फेमस गाव आहे. तर चौलच्या गावातून जो व्यापार व्हायचा, परदेशातून जो माल उतरायचा, तो दख्खनच्या पठारावर नेण्यासाठी ही सुद्धा एक जवळची पायवाट म्हणता येईल, सरळ दिशेतली. पेणवरून आलो आपण, पेणवरून या भागात रायगडच्या आणि तामिणी घाट अजून आपल्याला पुढे पडतो. अंदरबनच्या भागात तामिणी घाट तो सुद्धा भाग आहे. त्याच पद्धतीने या घाटवाट्यात जुन्या वाघजाई आणि सवासणी. तर आता आपण या पायवाट्याने जाऊ. आपल्या डाव्या हाताला आता ओढा आहे, तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. हा जो फुलपाखरू दिसतोय तुम्हाला, ह्याला इंग्लिशमध्ये ब्लू मॉर्मोन असं म्हणतात, मराठीमध्ये नीलपंखी नाव आहे. आपला राज्याचा तो फुलपाखरू आहे, राज्य फुलपाखरू आहे तो. एवढा आपल्या हाताच्या तळवा इतका मोठा असतो. रेअरली दिसतो आणि सह्याद्रीच्या घाटांमध्येच दिसतो तो. आता असं दमट ठिकाणी शक्यता कमी असते दिसण्याची. आता आम्ही शेवटचा चढ चढतोय. थोडा छातीवरचा चढ आहे, स्टीप क्लाइंब आहे, थोडं दमायला होतं, पण जास्त नाही. आता 15 ते 20 मिनिटाचा चढ बाकी आहे, लवकर करू पूर्ण. पायवाट्याच्या दुतर्फा कारवीची फुलं फुलली आहेत, मस्त जांभळी. वा मस्त. असं म्हणतात की 7 वर्षांनी एकदा या कारवीच्या झाडांना बहर येतो. म्हणजे या झाडांना जी फुलं आली आहेत एक तर पहिल्यांदा आली असेल किंवा 7 वर्षांपूर्वी एकदा येऊन गेली असतील. जांभळ्या फुलांवर जांभळ्या रंगाचा फुलपाखरू बसलाय. सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही कारवीची फुलं फुलायला सुरुवात होतात. पण या फुलांचं असं वैशिष्ट्य आहे की 7 वर्षाने एकदाच याला बहार येतो असं म्हटलं जातं. तर कोणाला याबद्दल जास्त माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की माहिती द्या.
पावसाळा जसा संपतो तसं मधमाशा ॲक्टिव्ह होतात आणि काडेकपाऱ्यांमध्ये पोळी बांधायला सुरुवात होते त्यांची. असं या फुलामध्ये एक मधमाशी गेलेली आहे. त्यांचा पोळा डोंगरात दूरवर कुठेतरी असणार आणि या सीझनमध्ये मधमाशा परागकण जमा करतात. ही मधमाशी फुलातून परागकण जमा करते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. परागकण जमा करताना त्या एवढ्या ॲग्रेसिव्ह नसतात, कारण त्या प्रत्येक माशी बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी असते, वेगवेगळ्या भागात असते. पण आपण जर यांच्या पोळ्याजवळ गेलो एखाद्या डोंगरामध्ये, तिथे आपल्याला सावधानता बाळगावी लागते. जसं तुम्ही आता बघितलं, ती माशी आता इथे फुलांमधून परागकण जमा करत होती आणि ते डोंगर कपाऱ्यांमध्ये कुठेतरी त्यांचा पोळा नक्की असणार. म्हणून ट्रेक करताना स्प्रे मारू नये, बॉडी स्प्रे किंवा इतर कुठल्याही फ्रेग्रन्सवाल्या वस्तू वापरू नयेत. समोरच दिसत आहेत लेण्या. एक 5 ते 10 मिनटात पोचू आता आपण तिकडे. खाली समुद्रसपाटी आणि वर सह्याद्रीचे डोंगर. आणि आपण विचार करू शकतो कशा पद्धतीने त्या काळात अशा डोंगर कपाऱ्यांमध्ये लेण्या कोरल्या असतील. आपण म्हणतो की त्या काळात टेक्नॉलॉजी नसताना तेव्हाच्या लोकांनी कशा लेण्या कोरल्या असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कशा पद्धतीने किल्ले बांधले असतील. पण आपण जर विचार करायला गेलं तर महाराजांनी आणि त्यांच्या ही आधीच्या लोकांनी त्या काळात ज्या लेण्या आणि किल्ले बांधले, तर ते त्या काळची टॉप लेवलची टेक्नॉलॉजी यूज करून त्यांनी किल्ले आणि लेण्या बांधले असतील, हे नक्की आहे. लेण्यांच्या अलीकडे थोडं खाली उतरावं लागतं आणि एक ओढा पार करावा लागेल आपल्याला आणि तिथे लेणीकडे जावं लागणार. मी मगाशी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं तसं एक कडेकपाऱ्यांमध्ये आग्यामोहळ मधमाशांचे पोळे असतात. तर आपल्याला इथे येऊन त्यांना काहीच त्रास द्यायचा नाही आहे. बॉडी स्प्रे, सेंट, परफ्यूम, बॉडी लोशन, सनस्क्रीन लोशन काहीच लावायचं नाही, जेणेकरून त्याच्या सुगंधाने ते उठतील आणि चवताळतील. आणि तुम्हीसुद्धा ऐकलं किंवा बघितलं असेल की बऱ्याचदा मधमाशांच्या हल्ल्यांमध्ये माणसांचे मृत्यूसुद्धा होतात.
तर आपल्याला त्यांना काहीच डिस्टर्ब करायचं नाही आहे. आपण इथून लेणी बघून लवकरात लवकर निघूया. या मधमाशा उठतात तेव्हा हालचाल न करता शांत राहिलेलंच बरं, कारण इथे धावायला जागा नाही आहे. आणि अशा ठिकाणी जिथे मधमाशा असतात तर गोड पदार्थसुद्धा खायला काढू नका. फळं किंवा इतर ब्रेड बटर जॅम ज्याच्या सुगंधाने ते त्याच्याकडे आकर्षित होऊ शकतात, ज्यूस कोल्ड्रिंक वगैरे चॉकलेट्स. खाली पायवाट तर आहे, बघू पुढे काय आहे. पायवाट संपली, इथूनच मागे फिरावं लागेल आता. तर या ठाणाळे लेणीचा इतिहास असा सांगितला जातो की इसवी सनाच्या पहिल्या शतकात यांचा कोरीवकाम करण्यात आला होता, यांची निर्मिती झाली होती. आणि हा तुम्ही कोकणचा प्रदेश बघत असाल, ही कोकणची सपाटी आहे रायगड जिल्ह्यात. बरोबर या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आपला अलिबागचा परिसर, आणि जो व्यापारी माल दख्खनच्या पठारावर जात असेल या घाटातून, वाघजाई घाट असेल किंवा सवाष्णीचा घाट असेल, तर प्रत्येक राजांच्या काळात किंवा प्रत्येक राजवटीत लेण्या असतील, किल्ले असतील, प्रत्येक जागेचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करण्यात आला. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले बांधण्यात आले, त्यावेळेला दळणवळण आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला असेल. त्यामुळे आपण बघू शकता जे छोटे छोटे किल्ले आहेत, जसं इथे पुढे गेलं तर मृगगड नावाचा किल्ला आहे, पुढे सुधागड आहे. त्या सुधागडबद्दल असं म्हणतात की पहिली राजधानी ती करणार होते रायगड करण्याच्या आधी. खाली सरसगड आहे. सो हे किल्ले सुद्धा दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा तिथलं एक्साईज ड्युटी असेल किंवा टोल आपण म्हणू शकतो आताच्या काळात, ते आकरण घेण्यासाठी याचा वापर होत असते. बौद्ध काळात जेव्हा या लेण्या पुरण्यात आल्या तेव्हा या ज्या लेण्या दिसत आहेत, तुम्ही आता मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तिथे खास करून उपासना करण्यासाठी आणि मी जसं म्हणालो की दळणवळणावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा इथलं सत्ता केंद्र मग ते प्रत्येक राजवटीत असेल, जैन असेल, हिंदू असतील किंवा मग बौद्ध असतील किंवा येणाऱ्या प्रत्येक शालिवाहन, वाकाटक, चालुक्य, सातवाहन, मराठा साम्राज्य यांच्या आपापल्या पद्धतीने त्या त्या जागेचा वापर करण्यात आला आणि तिथल्या भागांवर लक्ष ठेवण्यात आलं. आमचा ट्रेक संपला, आता आलो त्या वाटेनेच परत चाललो. आता मगाशी मी पुष्करला दाखवलं, तिथे काहीतरी प्राण्यासारखं दिसलं मला जंगलात पळताना. तर आम्हाला वाटलं माकड आहे, पण माकडं असतात तर खूप कळपात असतात, पण ते एकटंच होतं काहीतरी. आणि पुढे आल्यावर आम्ही असं बघितलं की हे कारवीची झाडं पडली आहेत, इथे माती उकरून ठेवली आहे. आणि हे आम्ही या वाटेने मगाशी गेलेलो तेव्हा असं काही नव्हतं. तर हे नक्कीच रानडुक्कर असणार, रानडुक्कराचं काम आहे माती उकरणं. आणि पुढे पण दिसतं, हे पुढे पुष्कर पुढे दाखवलं. मगाशी हे काहीच नव्हतं, आपण इथूनच गेलो. तेच नाही, पुढे नाही. आज रहदारी नाही आहे जंगलात, रानडुकराचंच आहे. आज रहदारी नाही जंगलात, कोणीच नाही, आम्ही दोघंच आहोत, त्याच्यामुळे कदाचित वन्य प्राणी फिरत असावेत.